IVF आणि नॉर्मल बेबी मध्ये काय फरक असू शकतो? बरं, आता तसं बघायला गेलं तर दोन्ही बेबीज मध्ये ऍब्सोल्युटली काही फरक नसतो. ठीक आहे, कारण ओव्हर अ पिरियड हे प्रूव्ह झालेलं आहे की जेव्हा आपण IVF करतो तेव्हा जेव्हा शुक्राणू ऑटोमॅटिकली गर्भामध्ये एग्ज मध्ये जातो तेव्हा तयार होणारे गर्भ आपण डायरेक्टली इथं सोडतोय. नॅचरली पण एग रिलीज झाल्यानंतर तयार झालेला जो गर्भ असतो तो इथून ट्रान्सफर होऊन इथे येतो. तर अशा केसेसमध्ये आता हे झालं प्रेग्नन्सीच्या संदर्भात. जसं जसं प्रेग्नन्सी पुढे जाईल तसं तसं नॅचरली जे प्रॉब्लेम्स होणार आहेत ते सगळं IVF मध्ये पण होऊ शकतं. एक IVF केलंय म्हणून आपण त्याला इम्युन आहोत असं नाही. जसं की काही केसेसमध्ये अबॉर्शन्स होणं, बायोकेमिकल प्रेग्नन्सीज राहणं किंवा मिस्ड अबॉर्शन्स असणं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज होणं, बाळामध्ये काही दोष निर्माण होणं, जेनेटिक प्रॉब्लेम्स होणं, ह्या गोष्टी ज्या नॅचरली होणार आहेत त्याच IVF मध्ये पण होऊ शकतात. त्यामुळे आपण जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला जसं मॉनिटर करतो तसंच याच्यामध्ये पण मॉनिटर करतो. फक्त फरक एवढाच आहे की आपण एक्सटर्नल गोळ्या औषधं देऊन आपली बॉडी तशी तयार केलेली असते प्रेग्नन्सी राहण्यासाठी. दॅट्स इट, बाकी काही फरक नसतो.